आपल्या शिरूर कासार या तालुक्यामध्ये असणारं मारुतीची पांगरी हे गाव, आणि या गावामध्ये हनुमान यात्रेनिमित्त, मारुतीरायाच्या यात्रेनिमित्त मला वाटते चालू असलेला भव्य दिव्य नाम यज्ञ अखंड हरिनाम सप्ताह. विठाल विठाल. थोडासा ट्रबल दाबा. आजचं मात्र आपण बघतोय, आजचा पहिला दिवस आहे आणि आजच्या पहिल्या दिवशी तुम्ही सर्वजण इथं कीर्तनाला जमलेला आहात. आणि आजच्या पहिल्या दिवशी ज्यांचा कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग आहे, संत श्रेष्ठ ज्ञानोबारायांचा अभंग तुमच्या सेवेसाठी निवडलेला आहे. आणि या कीर्तन रूपी सेवेसाठी ज्यांची सुंदर आपल्याला मृदंगाची साथ लाभली आहे, परमादने परमश्रद्धेय, आपल्या भागाचंच नव्हे अख्ख्या महाराष्ट्राचं असणारं वैभव, ज्यांची आळंदीला सद्गुरू वामनराव महाराज वारकर शिक्षण संस्था याचे अध्यक्ष संस्थापक परमादने परमश्रद्धेय माझे जिवलग मोठे बंधू आमचे परशुराम महाराज, एकदा जोरदार टाळी वाजवा महाराजांसाठी. आणि त्यांच्या सोबत असणारे त्यांचेच लहान बंधू आणि माझे सुद्धा जीवलग मित्र परमादने परमश्रद्धेय, मूर्ती लहान पण कीर्ती महान असे असणारे आमचे सुशांतजी महाराज केदार, एकदा जोरदार टाळी वाजवा यांच्यासाठी. आपण सर्वजण सजीव आहोत, पण ते ज्याच्यावरती थाप टाकतात ना ते कातड मात्र निर्जीव झालेलं आहे. मृदंगाचार्याची ताकद इतकी मोठी असते, अरे निर्जीव कातड्यावरती जेव्हा सजीव हाताने थाप टाकली जाते तेव्हा सगळी सजीव कातडी डोलायला लागतात ना. ही मृदंगाचार्याची ताकद असते. कधी कधी आपण मृदंगाचार्याचं कौतुक केलं पाहिजे. परमादने परमश्रद्धेय सुंदर अशी पहिली चाल गायली. महाराष्ट्रामध्ये टॉप 10 गायनाचार्यामध्ये ज्यांचं अग्रगण्य नाव घेतलं जातं, आपल्या भागाचं असणारं वैभव परमादने परमश्रद्धेय आमचे मोठे बंधू अंगदजी महाराज सोनवणे, एकदा महाराजांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. मी त्यांच्या सोबत जायचो, ते कीर्तनाला यायचे ना, आम्ही त्यांच्या सोबत मागं लागून जायचो कीर्तनाला. पण कोणाचे दिवस कसे बदलतील हे सांगू शकत नाही. हा म्हणजे बदलतील म्हणजे आता मी त्यांच्या सोबत हिंडत होतो, आता 4 चाकीमध्ये फिरतोय असं मला म्हणायचं. सुंदर वातावरण आहे, त्यांच्यासोबत त्यांना सुंदर अशी चाल गाऊ लागले. परमादने परमश्रद्धेय आमचे खेडकर महाराज, एकदा जोरदार टाळी वाजवा महाराज. सुंदर मला वाटते महाराज तुमच्या संस्थेतील विद्यार्थी आहेत ना. अंगद महाराज कधी प्रगती केली एवढी आपलं म्हणजे प्रगती खूप दिवसापासून आहे. हा हा, वा वा वा, एकदा जोरदार टाळी वाजवा महाराजांसाठी. सुंदर वातावरण केलंय. एवढे तरुण टाळकरी 25 मुलं आहेत का? वा वा, एकदा जोरदार टाळी वाजवा सर्वांसाठी. असा आवाज लई कडक झालाय, मोकळा करा जरा आवाज. ट्रबल थोडासा शार्पनेस करा, थोडासा बेस द्या. विठाल 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 असा आवाज ओढते, ओढला नाही पाहिजे आवाज. सुंदर वातावरण आहे. आमचे जिवलग मित्र असणारे ज्यांच्या साऊंड सिस्टीमचं नाव आहे सद्गुरू संत वामनराव महाराज साऊंड सिस्टीम, पांढरवाडी फाटा आमचे गोविंद दादा, एकदा जोरदार टाळी वाजवा दादा. अगदी कमी वयामध्ये आपल्या परिसरामध्ये ज्यांचं सुंदर असं साऊंड सिस्टीमवाले म्हणून साऊंड सिस्टीममध्ये नाव झालं, त्यांचं सुद्धा कौतुक करावं तेवढं, तुमच्या सर्वांचं मानव तेवढं कौतुक कमी आहे. मला फक्त एक तुमच्याला कळकळीची विनंती करावीशी वाटते. तुम्ही सर्वांनी पुढं पुढं सरकून बसा. पाठीमागं काही बघू नका माय मावल्यांनो, पुढं पुढं सरकून बसा. पाठीमागून येणारे पाठीमागं बसतील आणि पाठीमागचे जवळजवळ 8:30 वाजेपर्यंत येतच राहणारे, तुम्ही काळजी करू नका. आपल्या भागाला सवय लागलेली आहे. आपल्या इकडे वेळेवरती माणसं कधी कीर्तनाला येत नाहीत. आपल्या इकडे लग्न सुद्धा कधी वेळेवरती लागत नाहीत. आपल्याकडे पुढारी सुद्धा कधी वेळेवरती येत नाहीत. बाया सुद्धा वेळेवरती कधी कीर्तनाला येत नाहीत, हळूहळू यायला लागल्यात. का माहितीये का? त्या म्हणतात अजून बुवा यायचा आहे, उभा राहायचा आहे, इवळायचा आहे आणि मग कीर्तनाला जाऊ. हे इवळ नसतं का आपलं? वेळेला किंमत द्यायला शिका. म्हणून तुम्ही सर्वजण गुणीजन टाळकरी, गायक, वादक, अध्यापक, मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग, महिला बचत गट, उद्या म्हणायला नको की महाराजांनी आमचं नाव घेतलं नाही. सर्वांच्या जने एकदा साष्टांग प्रणिपात करतो आणि कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करतो. विठाल ज्यांचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. आजचं मात्र बघितलं, सप्ताहाचा सुद्धा आहे प्रथमता दिवस आणि जगद्गुरु तुकाराम महाराज नवे नवे सकल संत महात्मे होऊन गेले. जगद्गुरु तुकाराम महाराज संप्रदायाचे कळत झाले.
पण माऊली ज्ञानोबराय मात्र संप्रदायाचा त्यांनी पायाभरणी केली. मला वाटतं आजचा सप्ताहाचा पहिला दिवस म्हणजे पायाभरणीचा दिवस, आणि पायाभरणीच्या दिवसामध्ये माऊली ज्ञानोबरायांनी संप्रदायाचा पाया रचला. आणि नवे नवे आपल्याला माऊली ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ दिला. नवे नवे माऊली ज्ञानोबरायांनी अमृतनामभोव हा एक ग्रंथ दिला. नवे नवे माऊली ज्ञानोबरायांचा हरिपाठ हा एक ग्रंथ, आणि या हरिपाठामधील आजचा पहिला क्रमांकाचा अभंग तुमच्या सेवेसाठी निवडला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. माऊली ज्ञानोबरांनी एक काम केलं, त्यांच्या गाथेमधील 27 अभंग स्वतंत्र केले, त्याला स्वतंत्र संज्ञा प्राप्त करून दिली, त्याला हरिपाठ असं म्हणतात. आणि या हरिपाठामधील प्रथम क्रमांकाचा अभंग आपल्या सेवेसाठी निवडलेला आहे. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधिल्या. जो देवाच्या द्वारामध्ये, देवाच्या दरबारामध्ये क्षणभर का होईना उभा राहील, त्याला जगाचा मालक त्या क्षणी 4 मुक्त्या देऊन टाकेल. काय असतं बघा, आपण निमित्त मात्र एखाद्या गोष्टीचं करतो, निमित्त मात्र देवाच्या दरबारामध्ये जातो, आणि गेल्याच्या नंतर तिथं फक्त उभा राहत नाहीत, आपण दर्शन का होईना त्या पांडुरंग परमात्म्याचं घेत असतो. त्या पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घ्यायचं, तिथं नतमस्तक व्हायचं, तेव्हा तो जगाचा मालक आपल्याला 4 मुक्त्या देण्याचं काम करेल. नवे नवे त्याला जर सांगड असावी भजनाची, जर तुम्ही मुखानं भजन केलं, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, मुखानं जर त्या हरीचं भजन केलं तुम्हाला फायदा होईल. पहिला फायदा, जगाच्या मालकाच्या दरबारामध्ये उभं राहिल्याच्या नंतर 4 मुक्त्या भेटतील. दुसरा फायदा, त्याच्या दरबारामध्ये जाऊन त्याचं भजन केल्याच्या नंतर तुमच्या पदरामध्ये पुण्य प्राप्त होईल. पुण्याची गणना कोण करी. आणि हे पुण्य तुम्हाला पदरामध्ये साठवायचं असेल, तुम्हाला 4 मुक्त्या भेटावं असं वाटत असेल, एक काम करायचं, संसार सोडण्याची गरज नाही. असोनी संसारी जीवे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाया सदा. वेदांनी प्रतिपादन केलं त्या भगवंताच्या नामाचं, आणि नामस्मरण करण्याचा अधिकार संसारिकांना सुद्धा माऊली ज्ञानोबरायांनी दिला. त्याच्या अगोदर भजन करण्याची संधी, भजन करण्याचा अधिकार, नामस्मरण करण्याचा अधिकार, योग करण्याचा अधिकार हा फक्त जपी तपी संन्याशी हिमालयातील साधू लोकांना होता. पण माऊली ज्ञानोबराय म्हटले, संसारिकांनी तरी काय पाप केलं, म्हणजे जे सामान्य जीव आहेत त्यांनी तरी काय पाप केलं. ते म्हणले, असो नि संसारी जीवे वेगू करी. वेदाचं ज्ञान ग्रहण करण्याची संधी संसारिकांना सुद्धा देऊ. जगाच्या पाठीवरती असा व्यक्ती भेटणार नाही की त्याने संसार केला नाही. प्रत्येक जण संसार करतोय. मग 5 पांडवांनी देखील संसार केला, आणि संसार करून त्या भगवंतावरती भाव ठेवला, भगवंतावरती प्रेम केलं, ते धर्म जाणले. म्हणून एक काम केलं, ते संसारिक असून देखील जगाचा मालक त्यांच्या घरी आला. द्वारकेचा राणा पांडवांच्या घरी का आला असेल? अंतकरणामध्ये भाव, श्रद्धा, भक्ती, त्याचं सतत नामस्मरण. म्हणून हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. हा झाला अभंगाचा भावार्थ. आणि आता कीर्तन संपलं नाही, सुरू झालं म्हणा. विठ्ठल 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 संत श्रेष्ठ ज्ञानोबरायांनी जगाच्या पाठीवरती आपल्याला सर्वांनी ऐकावा असा गोड अभंग माऊली ज्ञानोबरायांनी आपल्याला दिलेला आहे. देवाची द्वारे, की बाबा हो, तुम्ही देवाच्या दारामध्ये उभा राहा. उभा राहिल्याच्या नंतर तुम्हाला 4 मुक्त्या भेटतील. त्या 4 मुक्त्या म्हणजे समीपता, स्वरूपता, सलोकता आणि सायुज्यता. समीपता मुक्ती तुम्हाला भेटेल, समीपता मुक्ती भेटेल, सलोकता, स्वरूपता आणि सायुज्यता. पण सायुज्यता मुक्ती तुम्हाला पाहिजे असेल, ही सायुज्यता मुक्ती देवाच्या दरबारामध्ये गेल्याच्या नंतर भेटेल, त्याचं नामस्मरण केल्याच्या नंतर भेटेल. पण अजून एक ही सायुज्यता मुक्ती भेटावं असं वाटत असेल,
आपल्याला एक काम करावं लागतं, संतांना शरण जावं लागतं आणि संतांच्या पायावरती विश्वास, त्यांच्यावरती भाव ठेवावा लागतो, तेव्हा आपल्याला मुक्ती सायुज्यता भेटते. संत चरणी भाव संत चरणी भाव धरा मुक्ती सायोजतावरा मुक्ती सायोजतावरा आहेची करा बापालो धनदारा पुत्र धनदारा पुत्र जन आहेची करा बापनो धनदारा पुत्र जन धनदारा पुत्र जन हो संत चरणी भाव धरा मुक्ती सायुजतावरा हेची करा मानो हेची करा बापा क्षणोक्षणा नाम स्मरा मुक्ती सायुजतावरा हेची करा बापानो बापानो संत चरणी भाव धरा क्षणोक्षणा नाम स्मरा मुक्ती सायुज्यतावरा हेची करा रे बापानो. थोडासा गेन कमी करा, ट्रबल आणि बेस दे थोडा. मोकळा आवाज करा, सगळा आवाज ओढतोय रे. विठाला विठाला हरे विठ्ठला 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 विठ्ठला. थोडासा किंचित इको ठेव, म्हणजे काय हरकत नाही, थोडासा किंचित. तुम्हाला संतांच्या चरणावरती भाव ठेवावा लागेल. कमी इको कमी थोडासा. तुम्हाला क्षणोक्षणाला नामस्मरण करावं लागेल. त्यावेळेस कुठंतरी तुम्हाला देव देण्याचं काम करेल. मुक्ती सायुज्यता भरा हेचे करा रे बापानो. हेच काम करा. क्षणोक्षणाला त्या भगवान परमात्म्याचं भजन करा, नामस्मरण करा. निश्चित आपल्याला 4 मुक्त्या भेटल्याशिवाय. करा रे बापानो साधन हरीचे 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 धनी करणीचे करू नका धनी करणीचे करू नका धनिकरणीचे करू नका धनिकरणीचे करू नका हरिमुखी गाता हर पलिता हरिमुखी गाता हर पलिता हरिमुखी गाता हर पलिता हरिमुखी गाता हर पलिता हरिमुखी गाता हर बलि चिंता हरिमुखी गाता हर बलि चिंता हरिमुखी गाता हर बलि चिंता हरिमुखी गाता हर बलि चिंता. करा रे बापानो साधन हरीचे जनी करणीचे करू नका. त्या हरीचं साधन म्हणजे त्या हरीचं भजन करा. खऱ्या मुक्त्या इथचे तुका म्हणे नामा पासी 4 मुक्ती ऐसे बहुत ग्रंथी बोलियेले. अनेक ग्रंथामध्ये प्रतिपादन केलंय की नामापाशी 4 मुक्त्या आहे. मग बाबा हो, तुम्हाला 4 मुक्त्या भेटावं असं वाटत असेल, पहिली गोष्ट मुखानं त्या भगवंताचं भजन करणं फार गरजेचं आहे.
जर या देहामध्ये आले आणि त्या मुखानं त्या भगवंताचं भजन केलं नाही, जन्माला आला वाया गेला, काय कामाचं? नाही तरी गेला जन्म वाया, 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 वाया. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. नाहीतर जन्म वाया गेल्यासारखे. अरे हा जन्म कितीतरी जन्माच्या पुण्याने आपल्याला भेटला आणि या देहामध्ये येऊन त्याचं भजन केलं नाही, मग वायाच जाईन ना. कितीतरी जन्माच्या पुण्य नरदेव प्राप्त झालाय. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकले या वर्म फेरा पडे, किंवा बरवीही वेळ सापडली संधी, सह्य झाली बुद्धी संचिताची. संधी प्राप्त झाली, न मिळणारा अनमोल असा आपल्याला नरदेव प्राप्त झालाय. किती अनमोल हा नरदेव ऐका. मनुष्य जन्म अनमोल रे, इस मिट्टी में ना रोल रे, अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे, अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. आत्ता भेटलाय, परत हा देह भेटल का नाही याची गॅरंटी नाही. आपल्याला देह भेटलाय ना, एक काम करा. अवटा हात का मानव देह भगवानने तुझ दिया, अवटा हात का मानव देह भगवानने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया, अरे खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया. तू भज मन नारायण, तू भज मन नारायण, तू भज मन नारायण, तू भज मन नारायण, तू भज मन नारायण. म्हणजे त्या भगवंताचं भजन कर, नामस्मरण कर, तर तुझ्या जीवनाचं सारे. नाहीतर तू जन्माला आला वाया गेला, काही कामाचं नाही. नाहीतर हा देह कधी जाईल याची गॅरंटी नाही. काळ सतत वाट बघतोय आपलं. काळाची उडी पडेल वा जेव्हा सोडविना तेव्हा माये बाप. हा काळ कधी येईल आपल्याला घेऊन जाईल याची गॅरंटी नाही. मग वेळीत सावध व्हा. वेळीत सावध केलं आपल्याला सकल संतांनी उपदेशाच्या मार्फत आपल्याला सांगितलं, बाबा हो तुम्ही या देहामध्ये येऊन भगवंताचं भजन करा, नामस्मरण करा. आणि जर तुम्ही नामस्मरण केलं नाही, परिणाम होईल. नाथ महाराजांनी आपल्याला पिंगळ्या प्रकरणामधून सांगितलं, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी हे जरी हे जरी हे जरी हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरती शेवटी बा कळ बांधून नेईल, सरती शेवटी बा कळ बांधून नेईल, सरत शेवटी बा कळ बांधून नेईल, सरत शेवटी बा कळ बांधून नेईल. एका जनार्दनी आमचे काय बा जाईन, एका जनार्दनी आमच्या काय जाईल, आमचे काय बा जाईन, काय जाईल. पिंगळा 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 महाद्वारी, बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी, बोली बोलत देखा महाद्वारी, बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारी, बोल बोल तो देखा. हे अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरवरी, सावध वहुनी भजनी लागा देव करा कैवारी. मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. करुणी उचित करुणी उचित प्रेम घाली हृदयात, दाण 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 दान मागया चालो, दान मागया
दान मागाया आलो दान मागाया डोर फिरवितो तुम्ही डुगडुगू ऐका डौल फिरवितो तुम्ही डुगुडुगु ऐका डवर 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 डोर फिरवितो तुम्ही डुगडुगू ऐका डौल फिरवितो डुगुडुगु ऐका तुम्ही डुगडुगू ऐका तुम्ही डुगडुगू ऐका तुम्ही डुगुडुगु ऐका पिंगळा 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 महाद्वारी बोल तो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल तो देखा पिंगळा महाद्वारी ए पिंगळा 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 महाद्वारी बोले बोलत देखा पिंगळा महाद्वारी कशाला 51,000 द्यायची गरज आहे? इथं फक्त 21 मध्ये येत आहे. ज्याला कळलं त्याला धन्यवाद. केला इशारा जाता जाता. नाथ महाराजांचं सांगणं आहे. नाथ महाराज सांगतात की बाबा हो, तुम्हाला मी अनेक प्रकरणामधून सांगितलं, तुम्हाला अनेक प्रकरणामध्ये मी सावध करण्याचं काम केलं. अरे या नाथ महाराजांचे आपल्या संप्रदायामध्ये इतके उपकार आहेत. नाथ महाराजांनी आपल्या संप्रदायासाठी पिंगळा हे प्रकरण दिलं. नाथ महाराजांनी आपल्या संप्रदायासाठी भारूड हे प्रकरण दिलं. नाथ महाराजांनी आपल्या संप्रदायासाठी वासुदेव हे प्रकरण दिलं. या अनेक प्रकरणामधून नाथ महाराजांनी आपल्याला सावध केलं. तो पिंगळा यायचा पहाटेच्या पारी, सकाळ सकाळी तो वासुदेव यायचा. तो सुद्धा आपल्याला छान असा उपदेश करायचा. रामाच्या पारी हरिनाम बोला, सकाळ सकाळी हरिनाम बोला. वासुदेव आला हो वासुदेव आला, वासुदेव आला हो वासुदेव आला. तो म्हणायचा मुखानं भजन करा, नामस्मरण करा. तो वासुदेव पूर्वीच्या काळी दारामध्ये यायचा. नंदीवाला आपल्या दारामध्ये यायचा. माई माऊली हातामध्ये परडी घेऊन जोगवा मागण्यासाठी यायच्या. तो पूर्वी पाठ पाठ दारामध्ये पिंगळा यायचा. आता जागा रे भाई नो जागा. जाग करण्यासाठी येणारा पिंगळा आता लोपत चालला अंगद दादा. आता पूर्वीसारखा आपल्या पाठपाठ दारामध्ये पिंगळा येत नाही. आता पाठपाठ आपल्या दारामध्ये बटरवाला यायला लागला. बटर घ्या बटर घ्या बटर घ्या बटर घ्या. काळ बदलला. पूर्वीच्या काळीच पिंगळा बघायला भेटायचा. सध्याच्या काळामध्ये पिंगळा बघायला भेटत नाही. आजकालच्या पोरांना जर म्हणलं पोराव तुम्हाला पिंगळा माहिती आहे का, पोराव तुम्हाला पिंगळा माहिती आहे का, कसं आहे तुम्हाला फक्त मुंगळाच माहिती आहे, खोटं बोलू नका. पिंगळा माहितीच नाही. तो पिंगळा यायचा. पिंगळा हा पक्षी नव्हे. तो पिंगळा म्हणजे डोक्यामध्ये फेटा असायचा, अंगामध्ये कोट असायचा, खाली धोतर असायचं, एका हातामध्ये डमरू असायचं, एका हातामध्ये कंदील असायचा. त्यांनी सांगायचं तू घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात लावून नशिबाला का रडतोस ठाई ठाई. या संसारा पायी या संसारा पायी. पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारी. पण काळ बदलला. तो पिंगळा येत नाही. आता बटरवाला यायला लागला. फार काळ बदलला. माई माऊल्यांनो, इतका काळ बदललाय, इतका काळ बदलला. पूर्वीचा काळ सुंदर होता. या माई माऊल्या हंड्याव हंडा हंड्याव हंडा लांबून विहिरीवरून पाणी आणायच्या. आता काळ बदलला. आता किचनच्या वट्ट्यावर पाणी आलं. आमच्यासारखे महाराज मंडळी घरी गेले, आम्हाला पाणी देणार नाहीत. नळाची नळीच घ्यायची आणि महाराजाच्या तोंडात खुपसायची. काय प्यायची तर पी, पिऊन झाल्यावर नळ बंद करून निघून जा. इतका काळ बदलला. फार काळ बदलला बघा. पूर्वीच्या काळी माई माऊल्या पळपुट लाटण्यानं चपात्या बनायच्या. आता चपात्या बनायचं मशीन आलं. काळ बदलला. जास्त काळ बदलला. पूर्वीच्या माय माऊल्या नदीला धुणं धुवायच्या. आता घरामध्ये वॉशिंग मशीन आलं, कपडे धुण्याचं मशीन आलं. काळ डेव्हलप झाला. फार काळ बदलला. पूर्वी लोक नाणीमध्ये आंघोळ्या करायच्या. आता नाणीमध्ये आंघोळ करायची गरज नाही, आंघोळ करण्याचं मशीन आलंय. फार काळ बदलला. सासऱ्यानं आंघोळीचं मशीन घेतलं. जावायला वाटलं सासऱ्यानं आंघोळीचं मशीन घेतलं. आंघोळीचं मशीन घेतलं. ते सासरवाडीला गेलं, कपडे काढले, ते आंघोळीच्या मशीन मध्ये गेलं आणि लाईटच गेली. ते जावाय आतमध्ये धाड 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 धाड. सासऱ्यानं जनरेटर लावलं, जावायला बाहेर काढलं. जावाय म्हणला सासर बा गावक जाऊन वड्याला आंघोळ करतो, पण या मशीन मध्ये काय नको. फार काळ बदलला. पण वाक्य ध्यान देऊ नये का, काळानुसार माणसानं जरूर बदलावं. पूर्वी 2G होतं, 3G होतं, 4G होतं, आता 5G आलं.
जसा काळ डेव्हलपमेंट होत चाललाय तसं आपण सुद्धा बदललं पाहिजे. काळानुसार माणसानं जरूर बदलावं, पण काळानुसार बदलत असताना आपण आपल्या संस्कृतीला विसरता कामा नये. सध्या महाराष्ट्रामध्ये संस्कृती जपण्याचं काम केलं असेल, आपल्या वारकरी संप्रदायाने केलंय, तेव्हा कीर्तन प्रवचन चालू आहे. नाहीतर कुठं बिघडली संस्कृती? आपली संस्कृती फार बिघडत चालली. कुठं चाललाय आपला हा महाराष्ट्र? अरे माफी मागून बोलेल, आज आपल्या महाराष्ट्रामध्ये 4 आणि 4.5 वर्षाच्या मुलीवरती जर बलात्कार होत असेल ना, निश्चित आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. कारण की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जो कोणी आया बहिणीकडे वाईट नजरेने बघेल, त्याची फिकीर कधी छत्रपती शिवाजी महाराज करत नव्हते. अरे ज्याला बाईतली ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला, ज्याला बाईतनी पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला, ज्याला बाईतली बहीण म्हणून कळाली तो माझ्या मुक्ताईचा ज्ञाना झाला, ज्याला बाईतली मैत्रीण म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला, आणि ज्याला बाईतली आई कळाली तो जिजाऊंचा शोभा झाला, तो जिजाऊंचा शोभा झाला. अशा छत्रपती शिवाजी महाराजांनी आई म्हणून संबोधावं, आणि अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये आपण राहत आहोत, म्हणून आपण आपली संस्कृती टिकून ठेवली पाहिजे. अरे आपली संस्कृती टिकून ठेवली थोर महापुरुषांनी, थोर सकल संतांनी. अरे महापुरुषांच्या जीवावरती आपली संस्कृती टिकून आहे, महापुरुषांच्या विचारावरती आपला हा महाराष्ट्र आहे. 4 जणांच्या खांद्यावरती आपला हा महाराष्ट्र उभा आहे. 1 म्हणजे आळंदीचे ज्ञानोबा, 2 म्हणजे देहूचे तुकोबा, 3 म्हणजे पंढरीचे विठोबा, आणि 4 म्हणजे स्वराज्याचे शिल्पकार छत्रपती शिवबा. या 4 जणांच्या खांद्यावरती आपला महाराष्ट्र उभा आहे, आणि महाराष्ट्रामध्ये राहणारे आपण माणसं आहोत. अरे छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रावरती इतके उपकार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून सुरक्षित आहेत मंदिरावरचे कळस, माझा राजा होऊन गेला म्हणून दारात पवित्र आहे तुळस, माझा राजा होऊन गेला म्हणून भरून राहिले सुवासिनीचं कपाळ, आणि माझा राजा होऊन गेला ना म्हणूनच उगवली हिंदवी स्वराज्याची सकाळ. हे छत्रपती शिवाजी महाराजांचे उपकार आहेत. माफी मागून बोलेल, छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे जाणता राजा आज जर होऊन गेले नसते, आपल्याला हनुमंतरायाच्या यात्रेनिमित्त सप्ताह करण्यासाठी आत्ताचं जे छत्रपती संभाजीनगर, पूर्वीचं औरंगाबाद, बादशाच्या दरबारामध्ये जाऊन परवानगी काढावं लागली असती. ऐक नाही भाऊ, तुम्हाला, अशोक भाऊला, बाकीच्या पंच कमिटीला, आमच्या वारे भाऊला, दैफोळे भाऊला, सर्वांना एकत्रित येऊन जावं लागलं असतं, म्हणावं लागलं असतं, हुजूर हम आपके दरबार में आए हुए हैं, अगर आप थोड़ी सी इजाजत दे लेते हैं, हम हमारे गाव में थोड़ा सा टाळकूट लेते हैं. असंच म्हणावं लागलं. कारण की आपलं हिंदी शन नाही, मराठी शन नाही. हिंदी पूर्ण बोलता येत नाही, मराठी पूर्ण बोलता येत नाही. उस्मान की बकरी हमारे अंगने में आके वर्डी वर्डी, मैं उसके पीछे पळ्या पळ्या तो पड्या माय दाळाला घ्यावं. असं आहे बघा. आमच्या इकडे पातेल्याला भगोला म्हणतात, तुमच्या इकडे काय म्हणतात? आजी नाकाला यावं नानो, मला माहिती आहे भगोला म्हणतात. पण त्या भगोल्याचा, त्या पातेल्याचा संस्कृत मधला एक मूळ शब्द आहे. संस्कृतमध्ये त्या पातेल्याला, त्या भगोल्याला बहुगुण असं म्हणतात. आपण केलं भगुल, आपण केलं भगुण, पण खरा शब्द बहुगुण. इंग्लिशमध्ये त्याला मल्टी टॅलेंटेड असं म्हणतात. अंगद दादा, त्यात सोमवारी भात करता येतो, मंगळवारी शिरा करता येतो, बुधवारी खिचडी करता येते, गुरुवारी वरण भात करता येतो, आणि रविवार गाठून एखादा पाहुणा घरी आला, बटाटे कापून त्याची भाजी करून त्याला घालता येते. असं मला म्हणायचंय. तुम्ही वेगळा विचार डोक्यात आणू नका. त्याचं नाव बहुगुण, मल्टी टॅलेंटेड. विनोदाची भाषा सोडा. पण छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले नसते ना, छत्रपती शिवाजी महाराज झाले म्हणून आज आपल्याला परवानगी सुद्धा काढावं लागत नाही. अशा छत्रपती शिवाजी महाराजांचे उपकार या महाराष्ट्रावरती आहेत. नवे नवे सकल संतांचे उपकार आहेत. सकल संत महात्मे आले, आपल्याला आपली संस्कृती दाखवून गेले. आपली संस्कृती सांगते, अरे काय आपल्या भारत देशाची संस्कृती, काय आपल्या महाराष्ट्राची संस्कृती. अरे भूक लागल्यानंतर जेवण करणं ही प्रकृती आहे, भूक नसताना जेवण करणं ही विकृती आहे, आणि आपल्या घासातला घास दुसऱ्याला देणं ही आपल्या भारत देशाची संस्कृती आहे. म्हणून आपण आपली संस्कृती विसरता कामा नये. आपल्याला संस्कृती दाखवून दिली, मार्ग दाखवून दिला, मार्ग दावून गेले आधी. दयानिधी संतते, दयानिधी स्वरूपामध्ये संतांनी आपल्याला मार्ग दाखवला, संस्कृती जोपासून दिली. शांतीब्रह्मनाथ महाराजांनी सुद्धा अनेक प्रकारामधून आपल्याला सावध केलं. बाबा हो, का सावध केलं? भजनामुळे सावध केलं. जीवनाचं सार फक्त भगवंताचं भजन आहे. सार 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 विठोबा नाम तुझे सार, सारा सार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे. आपल्या कंठामध्ये त्या भगवंताचं नाम धरा,
निश्चित आपल्याला 4 मुक्त्या भेटल्याशिवाय राहणार नाही. महाराज, भगवंताचं नामस्मरण केल्याच्या नंतर आम्हाला 4 मुक्त्या भेटतात, नामापाशी 4 मुक्ती असं तुम्ही सांगितलं. पण अजून 4 मुक्त्या कशानं भेटतील? माऊली ज्ञानोबरायांनी अभंगाच्या प्रथम देवाची ये द्वारी उभा क्षण बरी, देवाची ये द्वारी उभा क्षण बरी, हा देवाची ये द्वारी उभा क्षण बरी, देवाचे द्वारे हा उभा क्षण भरी, देवाचे द्वारी उभा क्षण भरी, देवाचे द्वारी उभा क्षण बरी, देवाची द्वारे उभा क्षण बरी, देवाची द्वारे उभा क्षण मुक्तीचारी साधियेला साधियेला, तेने मुक्ती चारी साधियेला साधियेला, हरी मुखे मना हरी मुखे मना हरी मुखे मना हरी मुखे मना, मुक्तीचारी साधियेला साधियेला साधियेला, हरी मुखे मना हरी मुखे हरी मुखे म्हणा. वा, एकदा जोरदार टाळी वाजवा यांच्यासाठी. काय सुंदर पहिलं चरण दिलं. पहिल्या चरणामध्ये माऊली ज्ञानोबा म्हणले, देवाची ये द्वारी, देवाच्या दारात उभा राहिल्याच्या नंतर क्षणभर उभा राहा, तुमचं पाप नाहीसं होईल आणि देव त्या क्षणी तुम्हाला 4 मुक्त्या देईल. हे सांगणारे संत श्रेष्ठ माऊली ज्ञानोबा आहेत. ज्ञानोबरायांनी सांगितलं, बाबा हो, देवाच्या दारामध्ये उभा राहा. ज्ञानोबरायांनी सांगावं आणि आपण ऐकावं. ज्या अर्थी ज्ञानोबराय सांगतात आपण ऐकतो, त्या अर्थी सांगणाऱ्याचा तेवढा अधिकार असावा लागतो आणि ऐकणाऱ्याची तेवढी पात्रता असावी लागते. जे सांगतात ते काही सामान्य नाहीत, साक्षात महाविष्णूचे अवतार आहेत. महाविष्णूचा अवतार सख्या माझा ज्ञानेश्वर. आणि ते आपल्याला सांगतात, देवाची द्वारी उभा क्षण भरी. का? ते ज्ञानाचे सागर आहेत. ज्ञानाचा सागर सख्या माझा ज्ञानेश्वर. एवढे अधिकार संपन्न असणारे ज्ञानोबा आपल्याला सांगतेत. मग आपण ज्ञानोबाऱ्यांनी सांगितल्याच्या नंतर आपण ऐकलं पाहिजे. पण त्या काळामध्ये माऊली ज्ञानोबाऱ्यांनी जगाला ओरडून सांगितलं, ज्ञानोबाऱ्यांचं ऐकलं नाही. ज्ञानोबाऱ्यांचं ऐकलं निर्जीव भिंतीने, पण माणसाने ऐकलं नाही. माझं असं वैयक्तिक मत आहे, त्या काळी सकल संतांना निर्जीव दगडानं साथ दिली अंगद दादा, पण माणसानं साथ दिली नाही. कारण की त्या काळी दगड प्रामाणिक होती आणि माणसं लबाड होती त्या काळची. आणि आता सुद्धा दगडच प्रामाणिक आहे, माणूस लबाड आहे. माणूस इतका लबाड आहे, बाजारात जातो, पेरूवाल्याला म्हणतो पेरू गोड आहे का, पेरू गोड आहे का. त्याला पेरू गोड आहे का विचारतो, घरी आणून चटणी मीठ लावून खातो. मग कशाला विचारतो रे पेरू गोड आहे का, कशाला विचारतो पेरू गोड आहे का. इतका माणूस लबाड. पण दगड प्रामाणिक आहे, इतका प्रामाणिक. अरे याच दगडानं जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा तरगट ठेवण्याचं काम करावं. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा गाथा बुडवला, देहूतल्या माणसाने बुडवला, आपल्या पांगरीमधल्या माणसाने बुडवला नाही.
जगद्गुरु तुकोबरायांच्या मुलीला भागीरथीला कपभर दूध मात्र दिलं नाही देऊतल्या माणसांनी, पण जगद्गुरु तुकोबरायांचं आपल्या लेकीवरती प्रेमाचं प्रतीक, प्रेम प्रीतीचे बांधले, म्हणून जगद्गुरु तुकोबरायांनी येडेश्वरा ते पूजिले. दूध नंदीचे काढिले, दगडाच्या नंदीचं दूध काढलं. त्या काळी भागीरथीला कपभर दूध मात्र कोणी दिलं नव्हतं. कोण कोण घराचे दरवाजे बंद करायचं आणि कोण हाकलून लावायचं. पण भागीरथी वाड्यावर येऊन रडायला लागली होती. भागीरथी रडायला, काय झालं तुला? बाबा रडू नको, तो काय करू, मला कपभर दूध मात्र कोणी दिलं नाही. कोणी दूध दिलं नाही सांगू का? ज्या समाजाचं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी कर्जमुक्त केलं, सावकारकीच्या वह्या इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवल्या, त्या समाजानं भागीरथीला कपभर दूध मात्र दिलं नाही. हा समाज आहे. ज्यावेळेस तुकाराम महाराजांवरती चांगली वेळ होती, 14 गावची महाजनकी होती, कोपला पाटील होते गावचे, त्यावेळेस अख्खा गाव त्यांच्या पाठीमागं पळत होता. पण परिस्थिती बदलली होती, प्रारब्ध बदललं, संचित बदललं. तुकाराम महाराजांना त्याच माणसानं साथ दिली नाही ज्यांचं कर्जमुक्त केलं. आनंदाच्या भरामध्ये, आपल्या चांगल्या दिवसामध्ये समाज नेहमी आपला असतो, पण वाईट काळामध्ये समाज कधीच आपला नसतो. वाक्य ध्यान देऊ नये का? जोपर्यंत तुमच्यावरती वाईट वेळ असते ना, जवळची माणसं सुद्धा कानाडोळा करून बाजूला निघून जातात. माफी मागून बोलेल. ज्यावेळेस आमची वाईट वेळ होती का, आई वडील ऊस तोडत होते आणि आम्ही कारखान्यामध्ये कामाला जायचो. लोक म्हणायचे हे गेलेत, ऊस तोडीत येत, पोरं बोंबलत हिंडत येत, यांच्याच्याने काही होणार नाही. पण आई वडिलांची इतके मोठे उपकार. आई वडिलांनी आळंदीला शिकायला टाकलं. त्यावेळेस आमचे परशुराम महाराज होते. लहान भावाप्रमाणे आम्हाला परशुराम दादाने सांभाळले, माहिती नसेल. आणि त्यावेळेस त्यांनी परिस्थिती बघितली. त्यांना माहिती आहे माझे वडील अपंग आहेत. त्यांनी बघितलं. माफी मागून का सांगतोय तुम्हाला, वाईट काळामध्ये कधीच समाज आपला नसतो. आम्ही शनिवारी गौंड्याच्या हाताखाली कामाला जायचो. 500 रुपये रोज भेटायचं आणि त्याच्यावरती आम्ही 8 दिवस काढायचो. पण भाऊंच्या धर्मशाळेमध्ये मी राहिलो, थोडाफार अभ्यास केला. आई वडिलाच्या पुण्याईनं आपल्या परिसरामध्येच कीर्तन करतो, यामध्ये नवल नाही. आज महाराष्ट्रभर कीर्तन करतो, यामध्ये नवल नाही. पाठीमागं 15 दिवसापूर्वी मी जयपूरला, राजस्थानला कीर्तन करून आलो. का? आज महाराष्ट्रभर नव्हे, महाराष्ट्राच्या बाहेर नाव होतंय. आणि त्यावेळेस लांबची लोक म्हणतात महाराज आमचा पाहुणा आहे. एखाद्या पाहुणे रावळ्याच्या गावामध्ये पाहुण्याने कीर्तनाची तारीख नाही दिली, दुसऱ्या माणसाने कीर्तनाची तारीख दिली. कीर्तन चांगलं झालं आणि गावामध्ये चर्चा सुरू झाली. खाडे महाराजचं कीर्तन लय भारी झालं बरं का. लगे पाहुणे जवळ गेले. ते माझ्या मावशीचा पोरगा आहे बरं का, तो माझ्या आत्याचा पोरगा आहे. हा मामाचं पोरग आहे. आणि याच्या आधी काय तुम्ही कुंभमेळ्याला गेलते का? तुम्हाला आत्ता पाहुणा दिसला? वाईट काळामध्ये कधीच कोण आपलं समानत नाही, पण सुखामध्ये, चांगल्या वेळेमध्ये लोक निश्चित तुमचं नाव घेतात. मग असा हा समाज आहे. पण या समाजानं भागीरथीला कपभर दूध मात्र दिलं नाही. त्या काळी निर्जीव दगडानं साथ दिली, पण माणसानं साथ दिली नाही. तुम्हाला सांगू का, एक वेळेस तुम्ही परक्यापासून सावध नाही राहिले तरी चालाल, जवळच्या माणसापासून सावध राहायला शिका. अरे जवळच्या माणसानंच भगवान बाबाच्या उशाला चोळी ठेवण्याचं काम केलं होतं. उशाला चोळी ठेवायला आपल्या पांगरीमधले माणसं गेली नव्हते. अरे जीवनाच्या पाठीवरती जगत असताना, चालत असताना, परमार्थ करत असताना, राजकारण करत असताना त्रास तुम्हाला कधी परक्याकडून होत नसतो. त्रास नेहमी तुम्हाला जवळच्याकडून होत असतो. वाक्य ध्यान देऊ नये का? अरे परक्याला फक्त तुमची भूमिकाच माहिती असते. परक्याला फक्त तुमची भूमिकाच माहिती असते हो, पण तुमच्या जवळच्याला तुमचा अख्खा इतिहास माहिती असतो. माणसानं परक्यापासून सावध राहतो पर्यंत माणसानं जवळच्या माणसापासून सावध राहायला शिकायचं. अरे जी भावकी प्रभू श्री रामाच्या पाठीमागं गेली नाही, जी भावकी भगवान श्री कृष्णाच्या पाठीमागं गेली नाही, अरे जी भावकी अर्जुनाच्या पाठीमागं गेली नाही, अरे जी भावकी पेशव्यांच्या पाठीमागं गेली नाही, अरे जी भावकी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागं गेली नाही, अरे जी भावकी राष्ट्रसंत भगवान बाबांच्या पाठीमागं गेली नाही, जी भावकी सद्गुरू वामनभाऊ महाराजांच्या पाठीमागं गेली नाही, ती भावकी तुमच्या आणि माझ्या पाठीमागं काय येणार आहे? काय गॅरंटी देता? अरे लहान असाल सहन करायला शिका, मोठे असाल माफ करायला शिका. आयुष्यामध्ये कधी भांडणच होणार नाहीत. त्रास नेहमी जवळचीच देत असतात हो, पण तरी देखील जवळच्या माणसानं त्रास देऊ द्या. पण ज्या वेळेस अधिकार प्राप्त झाला त्यावेळेस दगडानं साथ दिली, पण माणसानं साथ दिलं नाही. या मुद्द्यावरती मी होतो. माऊली ज्ञानोबरायांना आळंदीमधल्या माणसानं साथ दिली नाही. आळंदीमधल्या माणसानं माऊली ज्ञानोबरायांच्या जोळीमध्ये माती कालवण्याचं काम करावं, समाजानं वाळीत टाकण्याचं काम करावं, संन्यासाची कार्टी म्हणून त्यांना हिनवावं.
पण वाक्य ध्यान देऊ नये का, या संन्याशांच्या मुलांनी आपला संप्रदाय घडवलाय. समाजानं वाळीत टाकलं हो. अरे समाजानं खापर सुद्धा देऊन दिलं नाही त्यांना. काय समाज वाईट असेल. एकदा ज्ञानदादाला मांडे खाऊ घालायचे म्हणून मुक्ताई म्हणली, दादा आज तुम्हाला मांडे खाऊ घालणार आहे मी. मांडे खाऊ घालायचे सगळी सामग्री गोळा केली. मांडे भाजण्यासाठी खापरची आवश्यकता निर्माण झाली. सिद्धबेटामध्ये राहणारे ज्ञानदादा सोपान काका आणि मुक्ताई निवृत्तीनाथ महाराज त्यावेळेस त्र्यंबकेश्वर स्थानी होते. दादा मी खापर आणण्यासाठी आळंदी नगरीमध्ये जाते बर का. मुक्ते लवकर ये बर का, मला तुझी काळजी वाटते. दादा आत्ता जाते आणि लगेच येते. किती बहिणीचं भावावरती प्रेम असावं. मांडे खाऊ घालायचे म्हणून खापर आणण्यासाठी आळंदी नगरीमध्ये गेली. कुंभारवाड्यामध्ये गेलेली मुक्ताई आहे, माई माऊलीच्या घरी गेली. माय खापर देता का हो? कोणाची ग तू? मी ना विठ्ठल पंताची आणि रुक्मिणी मातेची. अरे तू त्या संन्यासाची काळजी का? चल आत्ताची आत्ता चालती होय इथून. तुला खापर देणार येत नाही, देणार नाही तुला खापर. खापर देण्याचा सुद्धा अधिकार लोकांनी दिला नव्हता त्या काळी. पण काय करावं, मुक्ताई दुसऱ्या घरी गेली. म्हणली आई खापर द्या ना हो. त्या माय मौलीच्या अंतकरणामध्ये दया होती, प्रेम होतं. तिने जवळ घेतलं. म्हणली लेकरा कोणाचे ग तू? मी विठ्ठल पंताची आणि रुक्मिणी मातेची. माझ्या आईवडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं. अरे तू त्यांची मुलगी का? जवळ ये लेकरा. समाजानं तुम्हाला वाळीत टाकलं, मला माहिती आहे. काय पाहिजे तुला? आई काही नाही, खापर आणण्यासाठी आले होते. ज्ञानदादाला मांडे खाऊ घालायचे. मुक्ते इकडे ये बाळा. मायेने कुरवाळलं आणि खापराचा तुकडा दिला. ती म्हटली, माई माऊली म्हटली, कोणी न बघता तू लगेचच्या लगेच खापर घेऊन जा. मुक्ताई ते खापर घेऊन निघालेली आहे आणि वेशीजवळ येसोबा काका घोड्यावरती बसून आले. बघतात मुक्ताई खापर घेऊन चाललेली आहे. मुक्ते कुठे चाललीस? काका काय नाही, ज्ञानदादाला मांडे खाऊ घालायचे म्हणून खापर घेऊन चाललेली. येसोबा काकानं ते खापर हिसकवून घेतलं आणि मुक्ताईला घोड्यावरूनच अशी लात मारली. मुक्ताई खाली कोसळली, गुडगा फुटला. रडत रडत मुक्ताई पर्णकुटीजवळ गेलेली आहे आणि मुक्ताई रडती. ज्ञानदादा म्हणतात, मुक्ते का रडतीस लेकरा? दादा काय करावं, तुम्हाला खापर आणण्यासाठी गेले. एका माई माऊलीने खापर दिलं नाही, एका माईने खापर दिलं आणि ते खापर येसोबा काकाने हिसकावून घेतलं. यामध्ये नवल नाही, मला लात मारली दादा, माझा गुडगा फुटला बघा ना. मुक्ताईला जवळ घेतलं, घट्ट आलिंगन दिलं. आई वडिलाच्या नंतर आई बाप मुक्ताईचे जर कोण झाले असतील ते ज्ञानदादा झाले होते. मुक्ते तुला मला मांडेच खाऊ घालायचे ना, एक काम कर. ज्ञानोबरायांनी आपल्या साधनेच्या बळावरती योगाच्या बळावरती आपला जठराग्नी प्रज्वलित केला. असं पोटावरती झोपले आणि पाठ अशी लाल तुडुंब केली आणि म्हणले, मुक्ते भाज आता माझ्या पाठीवरती मांडे भाज. मुक्ताईच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले आहेत. मुक्ताईने कसं बस एक मांड भाजलं आणि ज्ञानदादाला घट्ट आलिंगन दिलं. काय ज्ञानोबरायांचा अधिकार असावा. त्या समाजानं खापर दिलं नाही, पण आपल्या बहिणीच्या प्रेमापोटी माऊली ज्ञानोबरायांनी आपला जठर अग्नी प्रज्वलित करून पाठीवर मांडे भाजले. काय सामर्थ्य असावं, काय भक्ती म्हणावी. आणि त्या ज्ञानोबरायांनी आपल्याला सांगितलं, बाबा हो तुम्ही देवाच्या दारामध्ये उभा राहा, तुम्हाला 4 मुक्त्या भेटतील. 2च गोष्टीनंतर तुम्हाला 4 मुक्त्या भेटतील. त्याचं नामस्मरणानंतर आणि त्याच्या दारामध्ये उभा राहिल्याच्या नंतर. पण त्याच्या दारामध्ये आपण उभा राहतो आणि उभा राहिल्याच्या नंतर देवाच्या चरणावरती आपलं लक्ष कमी, पण आपल्या चपलावर लक्ष जास्त आहे आपलं. देवा माझी चप्पल नवीन आहे, 500 रुपयाची घेतली कालच, लक्ष असू दे. तुम्ही चप्पल सांभाळायला जाता का देवाच्या दर्शनाला जाता? ज्यावेळेस आपण त्या भगवान परमात्म्याच्या दरबारामध्ये जातो ना, त्यावेळेस आपलं मन प्रसन्न होतं. पण आपण कुठं जावं कुठं जाऊ नये हे माणसाला कळालं पाहिजे. गेलं पाहिजे माणसानं.
एक दिवस तरी पांडुरंगाच्या दरबारामध्ये त्याचं दर्शन घेतलं पाहिजे. निश्चित आपल्याला तो पांडुरंग परमात्मा 4 मुक्त्या देईल. मग महाराज आम्ही पांडुरंग परमात्म्याच्या चरणी नतमस्तक होतो, पण तो पांडुरंग परमात्मा कुठं आहे? अरे या पृथ्वी तलावावरती मृत्यू लोकी एक नगर, त्याचे नाव पंढरपूर. त्या पंढरपूर क्षेत्री जा आणि माझ्या पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक व्हा. ऐका. जंबूया दीपा माझी एक पंढरपूर गाव, जंबूया दीपा माझी एक पंढरपूर गाव, धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव, नगर देखा विठू पाटील त्याचे नाव. चला 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 जाऊ तया ठाया, काही भोजन मागाया, चला जाऊ तया माया, काही भोजन मागाया. विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो, हो विठोबाचा धर्म लागो, त्याचे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो, विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. चला 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 जाऊ तया ठाया, काही भोजन मागाया. त्या पांडुरंगाच्या दरबारामध्ये जावं आणि तो पांडुरंग परमात्मा एक पंढरपूर गाव, या पंढरपूर क्षेत्री निवासस्थानावरती आहे. गेली 28 युग भक्ताच्या भक्तीपोटी तो इथं उभा आहे. म्हणून त्या पांडुरंग परमात्म्याची भक्ती केल्याच्या नंतर, त्याचं नामस्मरण केल्याच्या नंतर, त्याच्या दरबारामध्ये उभा राहिल्याच्या नंतर आपल्याला 4 मुक्त्या भेटतील. आणि या 4 मुक्त्या भेटावं असं वाटत असेल, तुम्हाला दुसरं काही करायची गरज नाही. हरी मुखे म्हणा, 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 हरी मुखे म्हणा. पुण्याची गणना, पुण्याचे गणना, गणना, पुण्याचे गणना, पुण्याची, पुण्याचे गणना, कोण करे, कोण करे. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. हरी मुखे म्हणा, हरी मुखे, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. पुण्याची गणना कोण
करी पुण्याची गणना कोण करे पुण्याची गणना कोण करे मन हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे पुण्याची गणना कोण करे कोण करी ज्ञानोबारा म्हटले एक काम करा, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. त्याचं भजन केल्याच्या नंतर पदरामध्ये पुण्य प्राप्त होईल. यामध्ये नवल नाही. तुमची नौका ऐल तीरावरून पैल तीरावरती गेल्याशिवाय राहणार नाही. ज्यानं भगवंताचं भजन केलं, नामस्मरण केलं ना, ते आज उच्च पदावरती आहेत. नामे जपता चंद्रमोळी, नामे तरला वाल्या कोळी. वाल्याचे वाल्मिक ऋषी झाले का? भगवंताच्या नामानं. कारण की भगवंताचं नाम आपल्याला तारणार आहे. नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर हो, कितना सुंदर होगा, हो कितना सुंदर होगा. भगवान परमात्म्याचं नाम गोडे, भगवान परमात्मा गोडे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया. म्हणून त्या भगवंत परमात्म्याचं रूप गोडे. त्याच्या दरबारामध्ये जावं, त्याचं भजन करावं, पुण्य प्राप्त होईल. पण आपण पाप करायचं, जाणून बुजून पाप करायचं, महिनाभर पाप करायचं, समजा महिन्याच्या एंडिंगला देवाच्या दरबारामध्ये जायचं. तुमचं पाप नाहीसं होणार नाही. पदरामध्ये तुमच्या पुण्य प्राप्त होणार नाही. जाणून बुजून केलेलं जे पाप आहे ना, देव त्याला कधीच माफ करत नसतो. आपण जाणून बुजून करतो पाप, जाणून बुजून एखाद्याचा बांध करतो. आपल्याला वाटतं शेजारच्याने बघितलं नाही, शेजारच्याने बघितलं नाही, पण वाक्य ध्यान देऊ नाही का? तुम्ही केलेली एखाद्याची निंदा, तुम्ही केलेले दुसऱ्याचं वाटोळं किंवा तुम्ही कोरलेला बांध शेजारचा नका का बघना, पण तो जगाचा मालक निश्चित बघतोय. पाप करूनी पापी मन हे, सैरा वैरा पळतैर. तू काही काही केलस भल्या मानसा, देवाला सार कळतैर. काही काही केलस भल्या मानसा, देवाला सार कळतैर. तुझी सावली तुझ्यापासून दूर जात नाही, तू केलेलं कर्म तुला सोडून जात नाही. शांती रूपी ते झोपू देईना, दिनरात तुझला चढतैर. तू काही काही केलंस भल्या माणसा, देवाला सार कळतैर. काही काही केलंस भल्या माणसा, देवाला सार कळतैर. आपण काय खातो, काय पितो, कोणासोबत बसतो, कोणाची निंदा करतो, आपण केलेलं पाप जगाचा मालक कधीच आपलं त्या पापाची परतफेड घेतल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुम्ही जसं कर्म कराल तसं तुम्हाला जगाचा मालक फळ देण्याचं काम करत असतो. जाणून बुजून एखाद्याच्या वाटोळ होण्याची इच्छा प्रगट करू नका हो. तुम्ही दुसऱ्याच्या वाटोळ्यासाठी खांदलेला जो खड्डा आहे, एक ना एक दिवस त्या वाटोळच्या खड्ड्यामध्ये तुम्हालाच पडावं लागणार आहे. कर्म तसं फळ. एक जण काय झालं, शिरूर कासारच्या बसस्टँडला पेपर विकण्यासाठी निघाला. तो म्हणला पेपर घ्या, पेपर घ्या, पेपर घ्या, पेपर घ्या. घेतला एक जणाने पेपर, पण ज्याच्याकडून पेपर घेतला त्याने पेपरवाल्याला फसवलं. त्याला 1 रुपया खरा दिला, 1 रुपया खोटा दिला. गाडीमध्ये बसलं. कंडक्टर म्हणला, दादा तुम्ही हसू नका. ते मोठ्याने हसायला लागलं होतं. तो मला हसू नको तर काय करू, मी पेपरवाल्याला फसवलं. त्याला 1 रुपया खरा दिला, 1 रुपया खोटा दिला. त्यांनी पेपर पण मला कालचाच दिला. कर्म तसं फळ बघा. दुसऱ्याच्या वाटोळ होण्याची इच्छा प्रगट करू नका. समोरचं तुम्हाला एक सांगू का, तुम्ही अभ्यासू आहात, तुम्ही चतुर आहात, तुम्ही सज्जन आहात, पण एक काम करा, तुम्ही दुसऱ्याला मूर्ख समजण्या अगोदर तुम्ही स्वतःला शहाणच निश्चित समजा, पण दुसऱ्याला समोरच्याला कधी मूर्ख समजू नका. आपण शहाणे आहोत ना, समोरचा मूर्खच आहे हा डोक्यातून भ्रम काढून टाका बरं का. लोक फार डेव्हलपमेंट झाली, लोकांची बुद्धी फार चतुर आहे, पण या सगळ्यांच्या अपेक्षा चतुर बुद्धी त्या जगाच्या मालकाची आहे. चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी. चतुर असताना तो भगवान परमात्मा
त्याने आपल्याला सर्वांना उत्पन्न केलं, सर्वांचं धारण पोषण केलं, पण बुद्धी मात्र सर्वांना वेगवेगळी दिली. तुमच्या बुद्धीमध्ये काय चाललंय मी सांगू शकत नाही, माझ्या बुद्धीमध्ये काय चाललंय तुम्ही मुळीच सांगू शकत नाही. प्रत्येकाच्या बुद्धीमध्ये असणारा गुण वेगवेगळा आहे, पण जगाचा मालक मात्र एक आहे. मया ततमिदं सर्वं जगत व्यक्तं मूर्तिना मतस्थानी सर्वभूतानि न चाहं तेष्वस्थित. या जगाच्या मालकानं आपल्याला धारण पोषण केलं, यामध्ये नवल नाही. भूतांचं सुद्धा धारण पोषण करणारा तो जगाचा मालक आहे. पण भूत खेत जन्माला येतात कर्माच्या आधारावरती. वास्तविकपणे जगाच्या मालकाचा आत्मा त्यांच्या ठिकाणी नाहीये. कर्म पूर्ण झाल्याच्या नंतर, इच्छा पूर्ण झाल्याच्या नंतर, वासना पूर्ण झाल्याच्या नंतर मग दुसऱ्या योनीला जातात. मग भूतांचा धारण पोषण करता तो जगाचा मालक आपला सुद्धा धारण पोषण करता. तैसा हृदयामध्ये मी रामू असत सर्व सुखाचा आरामू के भ्रांतासी कामो विषयावरी. सर्वांच्या हृदयामध्ये तो विराजमान आहे, पण बुद्धी मात्र स्वतंत्र आहे. आपल्याला सर्वांना त्यानेच उत्पन्न केलंय. म्हणजे जगाचा मालक म्हणजे आपल्यासाठी कुंभार आहे, आणि या कुंभारानं आपल्यासारखे हजारो मडके घडवले. पण जे चांगलं जगले, ज्यांनी लोकांची प्रगती झालेली बघितली, ज्याने दुसऱ्याचं वाटळं व्हावं ही अंतःकरणामध्ये कधीच इच्छा व्यक्त केली नाही, ज्याने कर्म गोड केलं त्याचं भाग्य प्राप्त होतं. त्या कुंभाराच्या आव्यातनं आलेलं मडकं आहे. म्हणजे जगाच्या मालकानं तयार केलेले सगळे मडके. एक जण चांगला जगला, त्या चांगला जगण्याचं त्याला फळ भेटलं, त्याला दहीहंडीसाठी वापरण्यात आलं सप्तामधील. त्याचं भाग्य उजळलं. मडकंच आहे ना ते एक. आणि दुसरं एक मडकं आहे, त्याने थोडंसं कर्म चांगलं केलं होतं, पण चांगलं बी केलं आणि लोकांचं थोडं वाईट बी केलं होतं. म्हणून या मायमावल्याने त्याला संक्रांतीसाठी बोळकं म्हणून वापरलं. बोळकं करताना ते खण सुगडच म्हणतात ना, ते एवढंच असणारं बोळकं मावशी बाजारामध्ये टणटण वाजून घेत होते. मी म्हटलं, मावशी ते बोळकं कमून टणटण वाजता? म्हणे, महाराज तुम्हाला माहिती नाही, ते बोळकं अख्खं एक दिवस सांभाळायचंय. मी म्हणलं, मावशी ह्या बोळक्याला तुम्हाला एक दिवस सांभाळायचंय म्हणून तुम्ही याला इतकं वाजून घेता, घरच्या बोळक्याला तुम्हाला आयुष्यभर सांभाळायचंय, त्याला किती वाजवेत असतात. ज्याला कळलं त्याला धन्यवाद, ज्याला नसन कळलं त्याला डबल धन्यवाद. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. ज्याने आपल्याला उत्पन्न केलंय, थोडक्यात त्या कुंभाराचा काय दोष आहे? मडके घडवणाऱ्या कुंभाराचा काय दोष नाही. अवघा कुंभ एक आवा. गुण वेगवेगळा आहे. त्याच कुंभाराच्या आव्यातनं आलेलं दुसरं एक मडकं आहे. ते म्हातारं झाल्याच्या नंतर लघुशंकेला वापरलं. यात त्या मडके घडवणाऱ्या कुंभाराचा काय दोष नाही. आणि जो दुसऱ्याच्या हितासाठी झटला नाही, सतत ह्याची मापं काढ त्याची मापं काढ, एखाद्याचं चांगलं झालेलं त्याला दाखवलं नाही, म्हणजे एखादी गाडी घेतली तरी दुसऱ्याला दाखवत नाही. आता लांबचं काय, मीच गाडी घेतली भाल्याला दाखवा ना. 15 लाखाची गाडी घेतली आणि माझं पेरं खाऊन गेलं म्हणे तेनी वय. लोकांची मुंडके मुडमुड घेतली असेल, नाही तर हप्त्याव घेतली असेल. अरे मी गाडी हप्त्याव घेऊ नाही तर सप्त्याव घेऊ, तू का जळतो? आमच्या सप्त्याचीच ना, तू का लोकांची मापं काढतो बरं? हा, अरे एक जणांनी शेजारच्यानी बंगला बांधला आणि शेजारच्या मावशीच्या पोटात दुखायचं राहीनाच, पोटातच दुखायला लागलं. 8 दिवस झालं पोटात दुखायचं राहीना. डॉक्टरकडे गेली. डॉक्टर म्हणला, मावशी तुम्ही 4-5 दिवसापूर्वी बी आलता, आज बी आलता, माझा गुण चांगल्याला येतो, पण तुम्हाला कसा येईना? खरं खरं सांगा तुमच्या पोटात नक्की कधीपासून दुखतंय? ती म्हणे, शेजारच्यानी बंगला बांधल्यापासून. अरे शेजारच्यानी बंगला बांधला मग तू का जळती? उलट बंगल्याची सावली जिकडून पडन ना तिकडं बाज टाक, निवांत झोपी जा ना, का जळती? जो दुसऱ्याच्या प्रगतीवरती जळतो ना, आयुष्यभरामध्ये त्याची प्रगती कधीच होत नसते. वाक्य ध्यान देऊन ऐक. सतत दुसऱ्याच्या प्रगतीवरती जळणार आहे मडकं, मग त्याचं दुर्भाग्य. म्हातारं गेल्याच्या नंतर त्याला शिकाळीसाठी वापरण्यात आलं. यात ते मडके घडवणाऱ्या कुंभाराचा काय दोष आहे? दोष असेल प्रत्येकाच्या बुद्धीचा दोष आहे, प्रत्येकाच्या कर्माचा दोष आहे. म्हणून दोष प्रत्येकाला लागत असतो. तुम्हाला सांगून जाईल, हा दोष आपल्याला लागू नये असं वाटत असेल तर पुण्य करायला शिका. मग पुण्य भेटतं भगवंताच्या नामानं. मग भगवंत परमात्म्याचं भजन करण्याची संधी सगळ्यांना देऊन टाकली. सकळांशी येथे आहे अधिकार, कलयुगे उद्धार हरीच्या नामे. कलियुगामध्ये त्या हरीचं भजन करण्याची संधी सर्वांना प्राप्त करून दिली. आणि ती संधी सांगण्याचं काम केलं, संधीचं सोनं करण्याचं काम केलं सकल संतांनी. संधीचं सोनं केलं, संसारात असून त्यांनी भक्ती केली. जगद्गुरु तुकोबारायांनी संधीचं सोनं केलं, संसार केला आणि परमार्थ बी केला.
तुकाराम महाराजांना संबोधतो, नवे नवे संसार करून परमार्थ केला, अधिकार प्राप्त झाला, सदैव वैकुंठाला गेले. संसार असून त्याची भक्ती करता येते बघा. म्हणून संसारात असून त्या भगवंताची भक्ती करणं फार महत्वाचं आहे. आपल्या भागामध्ये सद्गुरू वामनभाऊ महाराज, सद्गुरू भगवान बाबा, सद्गुरू नारायण महाराज, संत खंडोजी महाराज, अनेक सकल संत साधू महात्मे आले. यांनी आपल्याला एक काम सांगितलं, बाबा हो, संसार करू नका या मताचे आम्ही मुळीच नाही. तुम्हाला कोण म्हणलं संसार करू नका? संसार भाल्या भाल्याला चुकला नाही, आम्हाला संसार चुकला नाही, तुम्हाला संसार चुकणार नाही. पण संसारी असावे, नसोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. कोणाला संसार चुकलाय? अरे प्रत्येकाला बंधन आहे संसाराचं. संसार करतच नाही असं मनुष्य बघायला भेटतच नाही. आपण संसार करतो, माझी बायको, माझी मुलं, माझी गुरं, माझी ढोरं, माझी गाडी, माझा बंगला, स्वतःच्या स्वार्थापोटी झाला. पण सकल संतांनी संसार केला जगाच्या हितासाठी. माऊली ज्ञानोबारायांनी सुद्धा संसार केला. अवघाचे संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. अवघाचा संसार सुखरूप करण्याचं काम केलं, जगासाठी प्रार्थना केली. माऊली ज्ञानोबारायांनी जे खळांचे व्यंकटे सांडो. अरे स्वतःसाठी मागितलं जातं त्याला भीक म्हणतात, कुटुंबासाठी मागितले जाते त्याला भिक्षा म्हणतात, समाजासाठी मागितलं जातं त्याला दान म्हणतात, आणि अखिल विश्वासाठी मागितलं जातं ना त्याला पसायदान म्हणतात. माऊली ज्ञानोबाराय जगासाठी मागून गेले आणि म्हटले, बाबा हो, असोनी संसारी जीवे वेगू करे, वेद शास्त्र उभारे बाह्य सदा. वेदाचं ज्ञान तुम्ही संसारात असून देखील ग्रहण करा आणि हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे. हातवरती करा सर्वांनी आणि एकदा गोड भजन करा. तुलेल हरी का नाम विठ्ठल. का नुक्ती तुम्हाला शेवटच्या दिवशी भेटणार आहे, मुक्ती. आपलं फक्त मुक्तीवरच लक्ष आहे. मुक्ती, गुलाबजाम, बासुंदी याच्यावरच लक्ष आहे. चांगली पंगत असली तरच चांगलं आहे, आणि चांगली पंगत नसली ना, हरे राम 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 हरे हरे. चांगली पंगत नसली दमानी बरं का, आणि चांगली पंगत असू द्या, हरे राम 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 हरे हरे. हे 2 गुलाबजाम दी, 2 गुलाबजाम दी. वाढ, त्या बापाची पंगत आहे का? वाढ हाय का नाही? असं आपलं फक्त खाण्यावर लक्ष, तुमचा एकच पक्ष खाण्यावर लक्ष बघा. अरे देवे दिला देव, भोजना नाही भजना गोमटा. म्हणून इथं येऊन त्या भगवंताचं भजन इथं केलेलं नामस्मरण हेच आपल्या सोबत येणार आहे. नाहीतर माणसानं सोबत काहीच आणलं नाही. माणूस जाताना सोबत काहीच घेऊन जाऊ शकत नाही. ऐका, येताना घेऊन आलास काय, जाताना घेऊन जाशीन काय. नको अभिमान करू भल्या मानसा, नको अभिमान करू भल्या मानसा. कोणत्याच गोष्टीचा माणसाने कधी अभिमान धरला नाही पाहिजे. कोणत्याच गोष्टीचा माणसाने कधी गर्व धरला नाही पाहिजे. अरे माणसाचा चालताना एक पाय पुढं असतो, एक पाय पाठीमागं असतो. पुढच्याला कधी वाटत नसतं मी मागे आहे. हे क्षणामध्ये बदलणारं गणित आहे. वेळ दोघांची बी येणार आहे. सूर्य बी चमकतोय आणि चंद्र पण चमकणार आहे. आपली वेळ यावी लागते. आपली वेळ येऊपर्यंत संयम ठेवायला शिका. वेळ निश्चित येणार आहे. अरे जे वर्तमानपत्र सकाळी 5 रुपयाला असतं, तेच वर्तमानपत्र संध्याकाळी 5 रुपये किलोने रद्दीत पडलेलं असतं. मध्ये कधी खचून जाऊ नका. चांगलं जगा, चांगलं वागा, परमार्थ करा. श्रीमंतीचा ग्रह कधी धरू नका. तुम्हाला सांगून जाईल, श्रीमंती माणसाची कधी वाऱ्यावरती उडून जाईल सांगू शकत नाही. कधी राजाचा रंक होईल आणि कधी रंकाचा राजा होईल आपण सांगू शकत नाही. म्हणून श्रीमंती आली तर माणसाने कधी गर्व धरायचा नसतो, आणि गरिबी आली तर माणसाने कधी लाजायचं नसतं गड्या. श्रीमंतीमध्ये आणि गरिबीमध्ये तुम्हाला फरक सांगून जाईल. श्रीमंत माणूस सोन्याच्या ताटामध्ये जेवण करत असू द्या, गरीब माणूस जर्मलच्या ताटामध्ये जेवण करत असू द्या, दोघांच्या ताटात फरक आहे, पण दोघांची भूक मात्र एक आहे. माझं असं वैयक्तिक मत आहे. श्रीमंताच्या घरी जेवल्यापेक्षा गरिबाच्या घरी जेवायला गेलेलं कधी बी चांगलं. गरिबाच्या घरी जेवायला गेल्याच्या नंतर ताटामध्ये अर्धी भाकर असू द्या, ती माई माऊली येते नकळत खाऊन अर्धी भाकर टाकते, म्हणे महाराज खा, तुम्हाला कीर्तन करायचंय. पण श्रीमंताच्या घरी तसं नसतं. आता मुंबई पुण्याला लई जाण्याचा योग येतो, तिथं तसं नसतं. ताटामध्ये चतकुर चपाती असू द्या, मोजून वाढते ती, आणि जाम भूक लागलेली असू द्या, तिनेच ती वाढत नाही. म्हणते महाराज काही हवं का, महाराज काही हवं का. काही वाढलंच नाही तर काही डोंबाल खावं का, काही वाढीत नाही. काही हवं का, हवं का, हवं का. इतका शुद्ध पाण्याचं आव्हान देत ना,
शहरात गेलेल्या लय शुद्धपणाचा आणला आणि त्यातली त्या तिच्या बंटीने याडेवानी करावा. ती म्हणती बंटी इकडं ये हा नाही तर बाबा मारतील हा. बरं असं खवळण्याने अंगात दादा तो बंटी सुधारणार आहे का? त्यातली त्या तो बंटी आपल्या गावातला असू द्या, तो बंटी तो पप्या, त्याला सुधारायचं म्हणलं त्याची माई मावले त्याला तशी खवळण का? पप्पू इकडं ये बाबा मारतील, त्याला तशी नाही खवळणार. कशी खवळण सांगू का? जरा बेसन इको दे रे, सांगतोच यांना. आपली गोरगरिबाची खावळायची म्हणल्यावर त्याला म्हणणार नाही बंटी इकडे ये पप्पू इकडे ये. आपली गोरगरिबाची माई माऊली खावळायचं म्हणल्यावर अशी खवळती, इकडे ये नाही तर तुझ्या तुझ्या बापाला सोबतच लाटण्या खालून काढते बघ. तो पप्या सरळ होतो आणि पप्याचा बाप सुद्धा सरळ होतो बघा. हे असं आपल्या गरीबाचं खवळणं. झोपा मोडल्या का? पण वाक्य ध्यान देऊ नये का? श्रीमंतीचा कधी गर्व धरू नका, गरिबीचा सुद्धा गर्व धरू नका. म्हणून चांगलं जगा, चांगलं वागा. अरे श्रीमंतीचं काय घेता हो? राजा रावणाची श्रीमंती उडून गेली, लंका सुद्धा त्याची जळाली. राजा रावणाकडे काही कमी नव्हतं तरी राजा रावणाची सुद्धा श्रीमंती सोडून जावं लागलं. काही माणसं चांगली माणसं येत असतात आणि जात असतात, पण आपल्या कर्माच्या बळावरती उत्तम कीर्ती पाठीमागं ठेवून जात असतात. अरे या पृथ्वी तलावरती या महाराष्ट्रामध्ये चांगली माणसं आली, गोड कर्म करून जगाला प्रेम देऊन उत्तम कीर्ती पाठीमागं शिल्लक ठेवून गेले. अरे काय व्यक्तिमत्व होतं स्वर्गीय बाळासाहेबजी ठाकरे. त्यांना सुद्धा यावं लागलंय, त्यांना सुद्धा जावं लागलंय. चांगल्या माणसांना यावं लागलं, चांगल्या माणसांना जावं लागलं. अरे काय व्यक्तिमत्व होतं स्वर्गीय विलासरावजी देशमुख. अरे काय व्यक्तिमत्व होतं स्वर्गीय आनंदीजी दिघे साहेब. अरे काय व्यक्तिमत्व होतं आपल्या बीड जिल्ह्याचं वैभव नव्हे अख्ख्या महाराष्ट्राचं वैभव लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब. यांना सुद्धा यावं लागलंय आणि यांना सुद्धा जावं लागलंय. तुम्हाला सांगू का, माणूस जातो शरीराने जातो पण उत्तम कीर्तीने कायम अजरामर होतो. मरावे परी कीर्ती रूपे उरावे. मला आज आनंद वाटला, पत्रिका बघितली, पत्रिकेमध्ये मला मुंडे साहेबांचा फोटो दिसला. का मुंडे साहेबांचा पत्रिकेमध्ये फोटो आहे? कारण की आहे तोपर्यंत लोकांच्या हृदयात आणि मेल्यानंतर देवघरात जागा निर्माण करणारं व्यक्तिमत्व म्हणजे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब. अरे आहे तोपर्यंत प्रत्येकाच्या हृदयामध्ये घर केलं आणि मेल्यानंतर देवघरामध्ये जागा निर्माण केली. हो काय मुंडे साहेबांचं व्यक्तिमत्व असावं. मुंडे साहेब गेल्याच्या नंतर परळीतील मुस्लिम बांधवाला समजलं मुंडे साहेबांचा ॲक्सिडेंट झाला आणि मुंडे साहेब इहलोकीची यात्रा संपून निघून गेले. त्यांनी स्वतःच्या गळ्याला गळफास घेतला आणि चिठ्ठीवर लिहून ठेवलं, माणसातला देव निघून गेला, माझा सुद्धा जगून काय उपयोग. माणसातला देव होण्याचं भाग्य मुंडे साहेबांना लाभलो. मी कोकणामध्ये कीर्तनाला गेलो, महाड परिसरामध्ये आदिवासी कुटुंब होतं आणि मी बीडचा म्हणून मला चहासाठी घरी नेलं. म्हटलं दादा तुम्ही बीडचे ना? म्हटलं हो. घरी चला चहासाठी गेलो. त्याच्या पोर्चमध्ये बघितलं, भला मोठा फोटो मुंडे साहेबांचा बघितला, मला आनंद झाला. म्हणलं दादा मुंडे साहेबांचा फोटो का लावला? मी आवर्जून विचारलं. ते म्हणे महाराज तुम्हाला माहिती नाही, मुंडे साहेबांचे माझ्यावरती फार मोठे उपकार आहेत. मी ना त्यांच्या पक्षाचा ना त्यांच्या जातीचा. मुंडे साहेबांचे माझ्यावरती इतके उपकार आहेत. मुंडे साहेब महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री होते, गृहमंत्री खातं त्यांच्याकडे होतं. पण लक्षात देऊ नाही का, माझ्या मुलीला कॅन्सर झाला होता. माझी मुलगी अवघी 8 वर्षाची होती आणि कॅन्सरचा खर्च, ऑपरेशनचा खर्च डॉक्टरांनी मला 5 लाख रुपये सांगितला. माझी परिस्थिती नव्हती ऑपरेशन करण्याची. मी रात्रीच्या 2 वाजता मुंडे साहेबांची भेट घेतली मुंबईमध्ये आणि मुंडे साहेबांना परिचय देऊन मुंडे साहेबांना म्हटलं, साहेब माझ्या मुलीला कॅन्सर झालाय, डॉक्टरांनी ऑपरेशनचा खर्च 5 लाख रुपये सांगितलाय, मला तुमच्याकडून मदतीची अपेक्षा आहे. साहेबांनी डॉक्टरचा नंबर घेतला आणि साहेब म्हणले, हॅलो मी गोपीनाथ मुंडे बोलतोय, आदिवासी कुटुंब आहे, त्या मुलीचा ऑपरेशनचा खर्च तुम्ही 5 लाख रुपये सांगितलाय ना, सगळा खर्च मी देऊन टाकतो, पण त्या मुलीचं ऑपरेशन करून घ्या. महाराज तुमच्या समोर माझी मुलगी जी जिवंत दिसते ही कोणाची पुण्य आहे? तर लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांची पुण्य आहे. अरे माणसातला देव मी मुंडे साहेबांमध्ये बघितला, म्हणून तर पोर्चमध्ये भला मोठा फोटो मी मुंडे साहेबांचा लावला. असं माणसाचं जगणं असावं. मरावे परी कीर्ती रूपे उरावे. साहेब गेले, कोणी पक्ष बदलला, कोणी निष्ठा बदलली, पण साहेब गेल्याच्या नंतर महाराष्ट्रातील तमाम 20 ते 25 हजार तरुणांनी डोक्याचं मुंडन केलं आणि साहेबाचं सुतक पाळलं. माणसाचं जगणं गोड असावं. साहेब गेल्याच्या नंतर महाराष्ट्राची जनता अनाथ झाली, पोरकी झाली. ऐका
महाराष्ट्राची जनता ही नाथा विना अनाथ झाली, मुंडे साहेब होते हो गोरगरिबांचं वाली, माया आणि ममता आमचा आधार तो होता, या गरीब जनतेचा कुठे हरवला नेता, दिन दुबळ्याचा दाता कसा सोडून या गेला. साहेब निघून गेले, शरीराने गेले, उत्तम कीर्तीने आपल्यामध्ये आहेत. मग तुम्हाला सुद्धा वाटत असेल आपली उत्तम कीर्ती पाठीमागं शिल्लक राहावी, चांगलं जगा, चांगलं वागा, गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला, त्या भगवंताप्रती भक्ती ठेवा, भगवंताचं भजन करा. निश्चित तो जगाचा मालक आपल्याशिवाय घरी आल्याच राहणार नाही. अरे सुदाम्याने भक्ती केली, नामस्मरण केलं, नगरी सोन्याची देऊन टाकली. या पाची पांडवाने त्या भगवंताचं भजन केलं, भगवंतावरती विश्वास ठेवला, म्हणून भक्तीच्या पोटी द्वारकेचा राणा पांडवा घरी, ज्ञानदेव म्हणे व्यासाची म्हणा, द्वारकेचा राणा पांडवा घरी, हरे मुखे म्हणा, हरे मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे. ज्ञानेश्वर माऊली महाराज, महाराज ज्ञानेश्वर माऊली.